बऱ्याचदा पब्लिक टॉयलेट वापरल्यामुळे महिलांना अनेक प्रकारचे इन्फेक्शन होण्याची शक्यता असते। आपण कुठे बाहेर फिरायला गेल्यावर बऱ्याचदा सार्वजनिक स्वच्छतागृहांचा वापर केला जातो। बहुतेक सार्वजनिक शौचालयात हल्ली वेस्टर्न टॉयलेट आहेत। अशा परिस्थितीमध्ये शौचालय वापरताना अनेक समस्या किंवा संसर्ग होण्याचा धोका असतो। सार्वजनिक स्वच्छतागृहाचा वापर करण्याशिवाय दुसरा मार्ग नसतो। अशा वेळी सावध राहून त्याचा वापर करणं अत्यंत आवश्यक आहे। त्यामुळे सार्वजनिक शौचालय वापरताना नेमक्या कोणत्या टिप्स फॉलो कराव्यात जेणेकरून आपल्या आरोग्याला कोणताही धोका होणार नाही किंवा कोणतेही इन्फेक्शन होणार नाही, याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात। नंबर 1, टॉयलेट सीट टिश्यू पेपरने स्वच्छ करा। सार्वजनिक शौचालयाच्या आसनावर बसण्यापूर्वी ते जे आसन आहे ते टिश्यू पेपरने स्वच्छ करावं। बरेच लोक दिवसभरात हे आसन वापरत असतात, त्यामुळे आपल्याला इन्फेक्शन होण्याची मोठी शक्यता असते। त्यामुळे स्वतःला इन्फेक्शन पासून दूर ठेवण्यासाठी सीटवरती बसण्यापूर्वी सीट स्वच्छ करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। तुम्ही त्या सीटवरती पाणी फ्लश करून सुद्धा सीट स्वच्छ करू शकता। नंबर 2, टॉयलेट सॅनिटायझरचा वापर करा। कोविड महामारीनंतर आपल्या सर्वांना सॅनिटायझर जवळ ठेवण्याची सवय लागली आहे आणि आपण सॅनिटायझरने आपले हात नियमितपणे स्वच्छ करतच असतो। पण त्याच सॅनिटायझरचा वापर तुम्ही टॉयलेट सीट साफ करण्यासाठी सुद्धा करू शकता। जेव्हाही तुम्ही बाहेरच्या टॉयलेटचा वापर करत असाल तेव्हा सॅनिटायझर स्वतःच्या जवळ ठेवा आणि टॉयलेट सीटवरती या सॅनिटायझरची फवारणी करून त्या टॉयलेट सीटला टिश्यू पेपरने स्वच्छ करा। याच्या मदतीने तुम्ही UTI सारख्या अनेक आजार आणि समस्या टाळू शकता। नंबर 3, सीट कव्हर। सीट साफ करताना किंवा सॅनिटायझरचा वापर करताना अडचण येत असेल तर तुम्ही तुमच्या सोबत सीट कव्हर सुद्धा ठेवू शकता। तुम्ही जेव्हा एखाद्या लॉंग ट्रिपसाठी जाता तेव्हा हे तुमच्या उपयोगी पडू शकतं। हे कव्हर्स बाजारात सहज उपलब्ध असतात आणि ते बॅगेत ठेवणंही सोपं असतं। हे जे कव्हर्स असतात ते अतिशय पातळ असतात, त्यामुळे त्यांना कॅरी करणं सोपं असतं। या कव्हर्सला तुम्ही टॉयलेट सीटवरती ठेवा आणि नंतर ते जे टॉयलेट आहे ते वापरा आणि मग या कव्हरला तुम्ही डस्टबिनमध्ये टाकू शकता। हे कव्हर्स यूज अँड थ्रो असतात, ज्यामुळे इन्फेक्शन होण्यापासून तुमचा बचाव होतो। नंबर 4, कागदी साबणाचा वापर करा। सार्वजनिक शौचालयामध्ये ठेवलेले साबण वापरणं सुरक्षित नाहीये। बरेच लोक याचा वापर करतात आणि अशा परिस्थितींमध्ये जंतूंचं संक्रमण होण्याचा धोका असतो। त्यामुळे बाजारामध्ये कागदी साबण मिळतात, यूज अँड थ्रो असतात। त्यातली एक शीट किंवा एक पेपर तुम्ही काढून एक वेळेस वापरू शकता। याने तुम्ही तुमचे हात धुवू शकता। यामुळे काय होईल, तोच साबण वापरला जाणार नाही, ज्यामुळे इन्फेक्शन पासून तुम्ही लांब राहाल। नंबर 5, हात धुण्यासाठी गरम पाण्याचा वापर करा। सार्वजनिक स्वच्छतागृहामध्ये हात धुण्यासाठी थंड किंवा गरम पाण्याचा पर्याय जर असेल तर तुम्ही गरम पाण्याने किंवा कोमट पाण्यानेच तुमचे हात स्वच्छ धुवा। त्याचसोबत हँड ड्रायर सार्वजनिक शौचालयांमध्ये बऱ्याचदा असतात, पण या हँड ड्रायरचा तुम्ही वापर करू नका, कारण यामध्ये जास्त बॅक्टेरिया जमा झालेले असतात, ज्यामुळे इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो। त्यामुळे हँड ड्रायरचा वापर शक्यतो टाळा। शक्यतो पाण्याने आणि तुमच्याकडे असलेल्या कागदी साबणाने तुमचे हात स्वच्छ धुवा किंवा मग गरम पाण्याचा वापर सुद्धा तुम्ही करू शकता। यामुळे हात व्यवस्थित स्वच्छ होतील आणि इन्फेक्शन पासून तुम्ही लांब राहाल। अशा पद्धतीने पब्लिक टॉयलेट वापरताना इन्फेक्शन होऊ नये यासाठी नेमकी कोणती काळजी घ्यायला हवी हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलंय। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। त्याचसोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। लोकमत सखीला इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत सखी।